कारण असं की तुम्ही आता त्याच्यावर पांघरून घालायचं जरा कमी करा. नसता तुम्हाला वाटत असन सत्ता आहे अमकाय तमकाय, 2029ला तुम्हाला इतकं महागात पाडील मी की पुन्हा मग ते बोलता सोय नाही. कारण तुम्ही ज्या लोकांकडे लोकच नाहीत असे लोक घेऊन संघ पाळताय, मराठ्यांच्या विरोधात काम करताय, ते घातपात करायला लागलेत आणि त्यांची पाठराखण करणार. संतोषभाई देशमुखांच्या प्रकरणात सुद्धा तुम्ही असंच केलं. तुम्ही महादेव मुंडेभाई यांच्या प्रकरणात तुम्ही असंच केलं. त्या महादेव गीते यांच्या प्रकरणात असं बियाणे का काय, अहो शेकडो प्रकरणात तुम्ही किती दिवस झाकेणार अजितदादा. म्हणून मी आणखीनही तुम्हाला बोललेलो नाहीये. तुम्हाला फक्त माझी एक सूचना आहे की तुम्ही त्याच्यावर पांघरून घाल नका, त्याला चौकशीला पाठवा. आणि ते कुठं लपलाय ना, काय लपवतो रे ह्या गाड्या. तू म्हणला ना नार्को टेस्ट करायची, आता कुठे गेला खरकाट्या, कुठं लपतो. चाल इथं पेड नाही, इथं नार्को टेस्टला निघायचं, आता शानफाना करायचा नाही. कशाला त्या गोरगरीब वंजाऱ्या रस्त्यावर उतरतो. तू पाप करणार आणि त्यांना फेडायला होतो का. आता ओबीसीला मध्ये आणतो कशाला. याचा अर्थ तू त्यांना रस्ता रोक करायला लावला, याचा अर्थ तू दोषी. तू दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे. चल त्या नार्को टेस्टला तिकडं त्या नळ्यात जाऊन बसू आपण, कोणच्या आहेत त्या मशीन मध्ये. चल लपू नको रे, तुला सुट्टी नाही आता, तिकडं चल. मी माझ्या मराठा समाज इतका चौतळ्याला असून शांत केलाय, कारण इथं आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. तू अर्ज लवकर कर. तुला सांगतो लपू नको तिकडं, अजय दादाच्या पादराच्या आडून घे. इकडं अर्ज कर, नार्को टेस्टल कर, चल लवकर. Subscribe to my channel.